जीवनात रस नाही, प्रेमात यश नाही आणि जायचं तर होतं आपल्याला सुरेगावला, पण वल्लभनगरवरून बस नाही. त्याच्यामुळे शिरोळ डेपोला गेलतो. तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. सकाळ-सकाळ उठून आपण निघलो होतो डायरेक्ट नाश्त्याला आणि आपली झोप नव्हती झाली ना, हे आपले मुसे साप पता चल राहता. त्याच्यामुळे काय डोळे चोळीत निघलो होतो. आबे भैयाला म्हणलं होतं, "चल येऊ नाश्त्याला." नाश्त्याला येता-येता म्हणता आपण डायरेक्ट गेलो दुकानात, ब्रेड पॅकेट घेतलं, चहा पुडा घेतला आणि एक दुधाची पिशवी घेतली. चला म्हणलं आज रूमवरच नियोजन काय असेल ते लावून टाकू. सगळं घेतलं बरं का, पण एक म्हणजे मेन गोष्ट असते ना चहासाठी ती राहिली. म्हणजे चहा गाळायचा काय नाही, हा प्रश्न पडला होता. मग काय आपण गेलो गाळणी आणायला. तोवर अभि यांनी बी डॉली चायवाला बनवून चहा बी बनवून घेतला होता. जाऊ द्या म्हणलं काहीच विषय नाही. चहा बी आपला बनवला होता. दोघांसाठी आपण डायरेक्ट 4 माणसांचा चहा बनवला होता. मग काय चहा वगैरे पिऊन आपण डायरेक्ट निघलो होतो गावाकडं. गावाकडं जाता-जाता एस-टीने निघलो होतो. मग काय विषय आहे का, वल्लभनगरवरून बसलो डायरेक्ट निघलो होतो. एस-टीने जाता-जाता तर काय झालं माहिती आहे का? तुम्ही एस-टी कधी पेट्रोल पंपावर थांबलेले बघितले असेल, पण कधी सी-एन-जी पंपावर आज पहिल्यांदाच थांबली बुवा. म्हणजे मी तर बघितली. तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही बघितलेली की नाही? आणि सगळे माणसं दिले उतरून आणि चला म्हणले, "तुम्ही खाली व्हा आता आम्ही हे करणार." मग काय शेवटी मध्ये जाता-जाता बुवा एक ॲक्सिडेंट बी बघायला भेटला बुवा. यार म्हणलं वाईट झालं. मग काय ॲक्सिडेंट तसे होतच राहतात, पण मोकार गर्दी झाली होती त्या ॲक्सिडेंटमुळं. आणि मग काय आपल्याला रात्रच झाली बुवा घरी पोहोचायला. जाऊ द्या आपण तर पोहोचू घरी. तुम्ही लाईक आणि फॉलो करून टाका. धन्यवाद.